अनिल देशमुखांना ही जी काय जखम झालेली आहे ती दगडाने झालेली असं म्हटलं जाते. म्हणजे याचा अर्थ ते गाडीमध्ये प्रवास करत होते, गाडीतून त्या रस्त्याने जाताना कोणीतरी दगड फेकले असं जर आपण धरून चाललो तर एखादा दगड जेव्हा एखाद्या गाडीत बसलेल्या किंवा एखाद्या स्कूटरवर बसलेल्या दुचाकीवर बसलेल्या व्यक्तीला जर दगड लागला, फेकून मारलेला दगड, तर केवढ्या मोठ्या प्रमाणात जखम होईल याचा अंदाज आपण करू शकतो. ती व्यक्ती जी आहे ती रक्तबंबाळ व्हायला पाहिजे, पण तशा पद्धतीने अनिल देशमुखांना कोणती मोठी जखम झाल्याचं दिसत नाही. जो दगड त्यांच्या गाडीच्या पुढच्या काचेवर मारण्यात आलेला आहे, ज्याच्यामुळे ती काच पूर्णपणे तुटलेली दिसते, पण ती तुटलेली काच जरी असली तर तिचे काही दोन तुकडे झालेले नाही किंवा तो दगड ती काच फोडून अनिल देशमुखांच्या अंगावर पडलाय आणि त्यांना दुखापत झाली असंही झालेलं नाही. तो दगड बोनेटवरच पडलेला दिसतो. दगड ते जिथे बसलेले आहे त्या दरवाजातून आलेला असेल तर त्याची जी गती असेल दगडाची, त्याच्यामुळे होणारी जखम जी आहे ती निश्चितपणे मोठी असती, पण तशा पद्धतीची कोणती जखम त्यांना झालेली दिसत नाही. जर तशी जखम झाली असती, सदऱ्यावर जो काय पांढऱ्या रंगाचा सदरा होता त्याच्यावर लगेच रक्ताचे ओघळ आपल्याला दिसले असते, पण तसं काही झालेलं दिसत